नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमरावती शहरातील गोपालनगर येथील अंडरपास बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार रवी राणा, मनपा आयुक्त आणि प्रशासक सौम्या शर्मा चांडक, रेल्वे विभागाचे अधिकारी आणि मनपाचे अधिकारी तसंच महारेलचे अधिकारी आणि कंत्राटदार तौसिफ उपस्थित होते. अंडरपास बांधकामातील विविध तांत्रिक बाबी, प्रलंबित कामं तसंच आढळलेल्या त्रुटींची तपशीलवार पाहणी करून आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसंच या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून पुढील 2 महिन्यात गोपालनगर अंडरपास लोकांच्या सेवेत खुला करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या संबंधाने पाहणी करताना कामाचा वेग वाढवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसंच अंडरपास परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, लहान मुलं, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्कायवॉक तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना यावेळी आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून नाला खोलीकरण, बांधकाम मजबूतीकरण, सुधारित रस्ता बांधकाम याबाबतही आवश्यक निर्देश देण्यात आलेत. शहरातील सावरकर चौक ते कटकट गेट रोडवर रात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास 3 जणांनी एका दुचाकी चालकाला अडवून त्याची दुचाकी पळवून नेली. या दुचाकीमध्ये 2,72,000 रुपये होते, ते सुद्धा पळवून नेले. यानंतर पोलिसांनी शोध घेतला. यात 2 चोरांना पकडण्यात आले, एक फरार आहे. मुद्देमाल आणि गाडी अद्यापही मिळून आली नसल्याचं पोलीस उपनिरीक्षक घुले यांनी सांगितले. काल जिन्सी हद्दीमध्ये 9:45 ते 10च्या दरम्यान आम्ही रात्री नाईट ड्यू असताना सावरकर चौक ते कटकट गेट या रोडवर इम्पिरियल लॉनच्या समोर काही अज्ञात 3 इसमांनी त्यांच्या मोटरसायकलवर येऊन फिर्यादी शीतल दायमा यांच्या गाडीला अडवून त्यांची गाडी आणि त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये जी कॅश होती तर त्या कॅशसह त्यांची गाडी ही पळून नेलेली आहे. मॅडम, गाडी आणि आरोपी भेटलेले आहेत? आरोपी 3 आरोपीपैकी 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. दोन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. कोर्टामध्ये घेऊन गेले होते? कोर्टमध्ये काय झालं? आज 2 आरोपींना कोर्टामध्ये आम्ही हजर केला असता माननीय कोर्टाने दोन्ही आरोपींना 28 तारखेपर्यंत PCR मंजूर केलेला आहे. ही किती रक्कम होती? मुद्देमाल भेटला तुम्हाला? ही एकूण 2,72,000 रक्कम होती. मुद्देमाल अद्याप मिळालेला नाही. ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत अजून कोण? या कारवाईमध्ये माननीय पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नाईट राऊंडला असलेले अंमलदार, DB पथकाचे अंमलदार आणि पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले अंमलदार सहभागी झाले होते. कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. शुक्रवार पेठेतील सुमित विक्रांत तेली या 30 वर्षीय युवकानं बुधवारी रात्री शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली. मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे, दिल को दिल रहने दिया, बाजार नहीं बनाया असा व्हॉट्सअप स्टेटस ठेवून मग त्यानं हे टोकाचं पाऊल उचलले. शाहूपुरीत रेडियम आर्ट दुकान चालवणाऱ्या सुमितला विवाह न जमल्यानं नैराश्य आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली. गुरुवारी सकाळी अग्निशमन दल आणि करवीर पोलिसांनी बचाव कार्य राबवून मृतदेह शोधून काढला. दरम्यान मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण उलगडणार आहे. मात्र या घटनेनं कुटुंब आणि मित्रपरिवारात दुःखाचं वातावरण पसरले. करवीर पोलिसात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. कोथरूड परिसरात 19 फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती. गजानन मारणे आणि टोळीला न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयानं शिक्षा सुनावली होती. फिर्यादी देवेंद्र जोग यांनी स्वतः कोर्टात हजर राहून कोणीही चिथावणी दिली नसल्याचं प्रतिज्ञापत्र त्यावेळी दाखल केलं होतं. त्यानंतर विशेष मोक्का न्यायालयानं गजा मारणेला जामीन मंजूर केलाय. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय अशी माहिती गजा मारणेचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गजानन मारणे याला जामीन मंजूर झालाय का अशा चर्चा आता रंगू लागल्यात. हे बघा, 277 दिवसापूर्वी एका छोट्या किरकोळच्या रस्त्यावरची भांडणं झाली होती. त्याच्यामध्ये माझे अशील जे आहेत गजानन मारणे त्यांच्या विरुद्ध मोक्यासारखी गंभीर कारवाई केली होती. मोक्याला जे काय पॅरामीटर्स लागतात, मोका लावताना ज्या काय अटी तरतुदी आहेत वगैरे त्याचं कुठेही पालन केलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरून
आज त्यांची 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती मुक्तता करण्यात आलेली आहे. नाही, परंतु तो जो गुन्हा होता त्याच्यामध्ये स्वतः गजानन मारणे होते, त्यांनी कट केला असं देखील त्या जो गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं, किंवा यांनीच फूस लावली त्याच्यामध्ये इतर आरोपी होते त्यांनी मारहाण केली असं म्हटलं. पहिल्यापासून आम्ही सांगितलं होतं की हे पूर्णतः खोटं बनावट आहे, कुठलीही फूस लावली नव्हती, कुठलंही सांगितलं नव्हतं, काही नव्हतं, आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. पण पुणे पोलिसांनी चुकीची कारवाई केली असं तुम्ही म्हणताय, पण कशामुळे केली? नाही, या संदर्भात देखा मला जास्त बोलता येणार नका. न्यायप्रविष्ट मॅटर आहे. मुंबई उच्च न्यायालयात देखील रिट पिटिशन आहे, त्याची पुढच्या आठवड्यात सुनावणी आहे, त्याच्यामध्ये सगळं सत्य बाहेर येईल. परंतु तुम्ही परत म्हणताय की त्याचा काही संबंध नाही त्या गुन्ह्याशी, तर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते काही दिवस फरारही होते. नाही, फरार बिरार काही नव्हते वगैरे, नंतर लगेच नव्हते आले ते, नंतर गुन्हा दाखल वगैरे काही नाही. ते स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाले होते, त्याच्याही बातम्या आहेत आपल्याकडे पूर्वीच्या. ते स्वतःहून हजर झाले होते, त्यांनी सगळ्या प्रोसिजरला कॉपरेट केले, इन्व्हेस्टिगेशनला कॉपरेट केले, परंतु असा कुठलाही गुन्हा केला नव्हता. हे ठामपणे आम्ही पहिल्या दिवशी सांगत होतो ना, आजही सांगतोय. त्यानुसार त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आले. पुढची कारवाई काय असेल? कारण तुम्ही म्हणता गुन्हा चुकीचा आहे. नाही, जामीन मंजूर झाले. आता आम्ही त्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये सुद्धा दाद मागितली की मोकानुसार कारवाई आमच्यावर चुकीची केलेली, त्याच्यात सुद्धा पुढच्या आठवड्यात सुनावणी, तिथेही आम्ही दाद मागू. तुम्ही पोलिसांना न्यायालयात खेचणार आहात का मग याप्रकरणी? नाही, असलं काही मी आता सांगू शकत नाही. आता आमचं एवढंच म्हणणं आहे की जो आम्ही जामिनाचा अर्ज केला होता तो मंजूर केलेला आहे. मिटमिटा इथं गोल्फ मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली, अशी माहिती अतिक्रमण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली. या रस्त्यावरील अतिक्रमण बाधित मालमत्ता नागरिकांनी स्वतः काही मालमत्ता काढून मनपाला सहकार्य केले. पडेगाव गोल्ड कोर्स मार्गासाठी गेल्या 15 दिवसात निविदा प्रक्रिया राबवून रस्त्यासाठी मंजुरी देण्यात आली. जुन्या आराखड्यात 24 मीटर आणि नवीन आराखड्यात 30 मीटर रुंदीचा हा रस्ता ग्रुप पासून पुढे मोकळा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संतोष वाहुळे यांनी दिली. आज की कार्रवाई के लिए हम पड़ेगांव में जो है एमजीएम गोल्फ कोर्स की तरफ में जाने वाला जो रास्ता है, वो रास्ते पे 30 मीटर की जो बाउंड्री है उसकी हमने मार्किंग इससे पहले किए थे, और उसका टोटल स्टेशन सर्वे होके भी हमने नोटिस और बाकी चीज़ें इशू किए थे. उसके अगेंस्ट में कुछ लोग जो है, जैसे हम देखते हैं कि जैसे एंट्री करते हैं उसके राइट साइड में एक बड़ी बिल्डिंग है, वहाँ पे उन्होंने कोर्ट में गए थे, तो कोर्ट ने हमको बोला है कि जिस तरीके से उनको 260 478 की नोटिस दिए है तो उसको डिसाइड करके बोला जाए. तो हमने उनको नोटिस भी आज के डेट में इशू कर दी है. उनको जो हमने दिया था वो रेसिडेंशियल पर्पस के लिए बिल्डिंग परमिशन दिया था, मगर हम देख रहे हैं, आप भी देख रहे हैं कि वहाँ पे कमर्शियल एस्टेब्लिशमेंट खड़ी कर रहे हैं. तो खैर वो बात हम जब तक कोर्ट हमें डिसाइड करके नहीं देगा तो हम उसको तोड़ने के लिए नहीं, मगर जो अंदर में हम आ गए तो पूरे शहर में जितने भी जगहों पे हमने कार्रवाई की है, इतना सहकार्य और इतना सपोर्ट जितना यहाँ पे मिला है, खुद लोगों ने 60-70% आप खुद ही देख रहे हैं, उन्होंने खुद ही निकाले हैं. जो बचा हुआ जो भी रिमेनेंट पोर्शन है बिल्डिंग्स का और इसका, ये निकालने के लिए आज हम कार्रवाई करने के लिए यहाँ पे आए हैं. उनका जो बोलना था कि टीडीआर और बाकी जो चीज़ें देने के बारे में, तो मैंने उनको बोला है कि टीडीआर जो भी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करके उनको देने के लिए हम ये जवाबदार है, और हमको उनको बिल्कुल देंगे ही देंगे. जो 2 रिलीजियस स्ट्रक्चर आपने भी देखे यहाँ पे है, उनको कोई भी हाथ लगाने का हमारा मानसिकता नहीं है. हम उनको हाथ नहीं लगाने वाले हैं जो रिलीजियस स्ट्रक्चर है. उल्टा हम उनको विनती करने वाले हैं कि जो भी जाएगा उसको रीअलाइनमेंट करने के लिए वो अगर हमको सहकार्य करेंगे तो रीअलाइनमेंट में मस्जिद और उनको एक ईंट भी निकालने की जरूरत नहीं पड़ेगी, अगर वो रीअलाइनमेंट के लिए म्युनिसिपल कॉर्पोरेशन को सपोर्ट करेंगे. राज्यात नगरपालिका निवडणुकांचं वातावरण असताना इगतपुरीमध्ये मात्र महिलांना पाण्यासाठी जीवघेणी पायपीट करावी लागते. इगतपुरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दणदणीत शक्ती प्रदर्शन झालं, परंतु या राजकीय जल्लोषाच्या सावटाखाली इगतपुरीतील पाणी टंचाईचं गंभीर वास्तव मात्र झाकलं गेलं. पाणी टंचाईमुळे त्रस्त महिलांनी पंचायत समितीसमोर आंदोलन छेडत प्रशासनाचं लक्ष वेधलंय. अधिकाऱ्यांनी 2 दिवसात समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं असलं तरी महिलांची दररोजची पायपीट नेमकी कधी थांबणार हा मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मेरा नाम शारदा सुनील बलाया है. 3 साल से हमारे गांव में पानी नहीं है. हम 3 साल से पानी लाते, दूर से लाते, बोले तो रोड पार करके जाना पड़ता है हमको पाने के लिए. और हम प्रशासन के लिए यहाँ पे पंचायत समिति में आए तो हमारा कुछ प्रश्न छूटा नहीं. अभी वो ये करो तुम पाने के लिए. कौन से गांव की समस्या है और कितने लोग रहते हो? हमारे गांव पे 1500 लोग है और वांजोड़े गांव है हमारा. बोले तो इगतपुरी तालुका है, जिला नासिक है. अभी चुनाव भी है. त्र्यंबक के पास में हमारा गांव है, छोटा सा गांव है. चुनाव है, अभी चुनाव है. हमारा प्रश्न छोड़ो तुम पाने का.
हाँ हमने क्या किया आपको? नहीं किया काम। आप उनके पास गए थे क्या? हाँ बोले तो हम इधर ही आए थे, हमारा दूसरा टाइम है अभी यहाँ पे आने का। तो अभी आगे आंदोलन, अगर पानी की समस्या नहीं हो तो अभी आंदोलन तीव्र करने वाले हो क्या? रास्ता रोको करोगे क्या आप? हाँ करोगे। हाँ गाँव का नाम बताना है। सुनादा सोमनाथ राउत, गांव का नाम वांजुल है। क्या कहना चाहेंगे भाई? यही है कि पानी की समस्या, इसलिए हम बहुत परेशान हैं पानी की वजह से, इसलिए हम पानी के लिए, पानी की सोई होने के लिए इधर तक आ गए हम। क्योंकि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, गिरीश हाँ, महाजन साहब भी मुख्यमंत्री थे। शिंदे उन्होंने बोला, आश्वासन दिया, वो हमारे पीछे ही आए। हम प्रत्येक लेडीज ने 100 रुपए जमा करके हम इधर पानी के लिए आए, पंचायत ग्राम पंचायत समस्या की। कितने साल से समस्या पानी की है? हमारे गांव में 3 साल से समस्या है पानी की। हमारी महिला बहुत परेशान है, पानी नहीं है, इधर उधर भटकते रहते, इधर पानी मिलेगा कि उधर पानी मिलेगा, इधर ये जाते तो उधर लोग बोलते हैं जिनके पास नल है, मोटरी है, वो पानी लेती, लेकिन हमारे घर में पानी नहीं। तो आगे जाके आंदोलन तीव्र करने वाले हो क्या? अगर पानी नहीं आया तो हम करने वाले, सच्ची में करने वाले हम, इतना हम हमारे टेंशन आया हम। तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथून जळगाव खानदेश इथं लग्न सोहळ्यासाठी आपल्या खासगी कारनं निघालेलं दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भोलजी परिसरात रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याचं समोर आलंय। याबाबत या दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे। जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत आहेत। ते आणि त्यांची पत्नी नम्रता हे त्यांच्या स्वतःच्या कारनं जळगाव खानदेश जिल्ह्यातील पाचोरा इथं लग्न सोहळ्यासाठी जाण्यासाठी निघाले होते। त्यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं। मात्र त्यानंतर हे दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात केली आहे। यानुसार आता पोलिसांचं पथक या दाम्पत्याच्या शोधासाठी निघाले। अचानक बेपत्ता झालेल्या दाम्पत्याच्या घटनेमागे घातपाताचा संशयही व्यक्त केला जातोय। या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।